जनतेचा आधार, लेखणीची धार, आज की तेच खबर, आपले न्यूज चॅनल नमस्कार, मी आहे आपल्यासोबत अश्विनी आणि आपण पाहत आहात आज की तेज खबर। रेंदाळमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 106वी जयंती उत्साहात साजरी। संयुक्त मातंग समाजाच्या वतीने अभिवादन। जय भीम, जय अण्णाभाऊंच्या घोषणांनी परिसर दुमदुमला। रेंदाळ येथे संयुक्त मातंग समाजाच्या वतीने लोकशाहीर, कवी, लेखक आणि समाजसुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या जयंतीनिमित्त भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत सदस्य विजय माळी उपस्थित होते। यावेळी तालुका पंचायत सदस्य मनीषा पुजारी, ग्रामपंचायत उपसरपंच मुकुंद पतंगे, पंचायत सदस्य अविनाश घोडेस्वार, महबूब मुजावर, पाणीपुरवठा सभापती ग्रामपंचायत सदस्य अनिता शिंगे, स्वाती सादळे, फळमनीषा नायकवडे, वैशाली पुजारी, पोलीस पाटील सचिन पुजारी, राजकुमार नाईक, माने पाणीपुरवठा सभापती यांच्यासह विक्रम खानविलकर, युवराज पवार, वामन कांबळे, विशाल शिंदे, स्वराज पाटील, संदीप करडे, सरताज नायकवडे, इंद्रजित विभूते, अध्यक्ष बलराम तिवडे, आकाश शिंदे, विकास शिंदे, अविनाश शिंदे, सागर शिंदे, बाळासाहेब शिंदे, बाबासाहेब शिंदे, योगेश माने तसेच समाजातील ज्येष्ठ नागरिक, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली। यानंतर लहान मुलांनी अण्णाभाऊंच्या जीवन कार्यावर प्रभावी भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली। मान्यवरांनी आपल्या मनोगतात अण्णाभाऊ साठे यांच्या संघर्षमय जीवनाचा, साहित्याचा आणि सामाजिक योगदानाचा गौरव करत त्यांच्या विचारांवर मार्गदर्शन केले। वक्त्यांनी सांगितले की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी 1.5 दिवसांची शाळा शिकून आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून शोषित, वंचित आणि कष्टकरी समाजाला न्यायासाठी लढण्याची प्रेरणा दिली। त्यांचे विचार आजही समाजाला दिशा देणारे आणि प्रेरणादायी आहेत। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले। जय लहू जय अण्णाभाऊच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आणि कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। रेंदाळ प्रतिनिधी संतोष शिंगे।